अम्मा, अरे हे कुठे गेली? अभ्यास करत होती ना आता. बाबा हा हे घ्या, तुमच्यासाठी चहाच करत होते, घ्या. बरं, मी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. थोडी भांडी घासायचे, धुणं धुवायचंय आणि घर आवरायचंय, ते मी नंतर करते. ए नमा 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 हा इकडे. काय झालं? अरे बाप रे, बरे आहात ना? आज तुझ्याकडे बघून मला तारिणीची आठवण झाली. अगं तुला खूप अभ्यास असतो ना, एवढी धावपळ करत जाऊ नकोस ग तू. ओ बाबा, कामाचा कसला आलाय त्रास? अजिबात दगदग होत नाहीये माझी आणि अभ्यास होतोय मॅनेज. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय. कशाचं? बाबा, आपली तोफ गेली ना खांडेकरांकडे. अम्मा, आईला असं म्हणतात? सॉरी अगं तोफ काय, रणगाडा म्हण. बाबा, तुम्ही माझ्या आईला रणगाडा म्हणताय? थांबा, तिला फोन करून सांगते तुम्ही काय बोललात ते. सांग 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 सांग, फोन करून सांग तिला. हा, आणि सांगताना विचार परत कधी येणार असते. अच्छा, म्हणून सांगताय का? बरं. काय ग, बोल. कुठे आहेस तू? अगं इथे निशीच्या घरी आहे. अच्छा, युवराज जिजूंचं काय झालं ग? निर्दोष सुटले, घरी आलेत ते. आणि काय ग, तुला काय फक्त एकच मुलगी आहे? तुला दुसऱ्या मुलीची काळजी नाहीये? तू काय यार, ये ना लवकर घरी, मला आठवण येते तुझी. अगं बाई, अचानक कशी काय ग एवढी आठवण यायला लागली तुला माझी? बाबा आहेत ना बाजूला, हा, त्यांनी सांगितलंय ना मुद्दाम फोन करायला तुला. अगं नाही, असं काय करतेस? ते काळजीपोटी विचारतात ना. बाबांना सांग काळजी करू नका, लेकीच्या घरात अगदी मजेत आहे मी. अगं आई, जिजू आलेत ना परत घरी, मग तू पण ये ना आपल्या घरी परत. आणि सुमी आजी उद्या येईल ना पंढरपूर वरून घरी. तू इथे दिसली नाहीस ना तर मला 1000 प्रश्न विचारेल ती, मग तू उत्तर दे तिला, मी काही बोलणार नाहीये. त्या 1000 प्रश्न विचारतील म्हणून माझ्या लेकीला सोडून येऊ का मी? माझ्या लेकीचा संसार जोपर्यंत सुरळीत मार्गी लागत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. तोपर्यंत तू घर नीट सांभाळा ना मा. हा, ठेव फोन. ए तू काय इथे? हा, काय साफसफाई करतेस? काही नवा डाव नाहीये ना आता? नाही, मला पद्मिनी काकूंनी साफसफाई करायला सांगितली. हो का, मग कर ते नीट आवर जरा. आणि हे काय, हा कचरा काय असाच पडला इथे? हा पण आवर ना. आवडते. नाही, कोणाला घाबरत नाही मी, म्हणून जरा स्पष्टच बोलते तुला. जो जे करतो ना त्याला तसं भोगावं लागतं बघ. आता एवढे डावपेच खेळलीस तरी काय झालं का काही? तुझी या घरातली जागा हीच आहे. माझ्या निशी आणि जावई बापून पुढे चाकरीच करणार आहेस तू या घरात सुद्धा, कळलं का? कर की पटपट. हा हो. आणि आता काय चेहरा का पाडून बसलीस ग? हा, घरात एवढा आनंद झालाय सगळ्यांना, तुला बघवत नाहीये? तुझ्या मनासारखं झालं नाही म्हणून आवडलं नाहीये का तुला? का युवराजराव सुखरूप परत आलेत हे बघवलं नाहीये? काय ग, बोल ना. हे बघ, माझ्या लेकीच्या मागे काही केलंस ना तरी तिच्या पाठीमागे मी खंबीर उभी आहे. जोपर्यंत निशीची आई तिच्या पाठीमागे खंबीर आहे ना तोपर्यंत तुला तिचं वाईट काहीच करता येणार नाही. निशीची आई, निशी आणि मी लहानाच्या मोठ्या एकत्र झालो. तुम्ही ज्यावेळेस नसताना त्यावेळेस सुद्धा मी तिची काळजी घेत असते. त्यामुळे तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज नाहीये, तुझे मनसुबे चांगले ओळखून आहे मी. माझी निशी भोळी आहे ग, आणि तू तुझ्या आईसारखी लबाड आहेस. नाही, तुझ्या आईचा गुणच आहे ना तो तू घेणारच. पण एक लक्षात ठेव, माझ्या निशीच्या संसारावर जर वाईट नजर टाकलीस ना तर तू आहेस आणि मी आहे. मी या घरची मोठी सून आहे. फक्त केदार नाही, या घरातला प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबाचा, माझ्या संसाराचा भाग आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीपोटी इथे आलाय मी समजू शकते, पण उगाच या घरात वाद निर्माण करायचे म्हणून इथे राहून तिचा संसार तोडू नका. तारिणी, तू हे काय करतेस? साफसफाई करते, दिसत नाहीये? पण तू का? नाही, माझं झालंच आहे. अरे नाही, निशीची रूम निशी साफ करू शकते ना, आणि तिला जर जमत नसेल तरी आले तिची मदत करायला. असं कसं? पद्मिनी ताईंनी मोठ्या सुनेला जबाबदारी दिली आहे साफसफाईची, तिने करायलाच पाहिजे. ह्या कामासाठी त्यांनी बोलवलं तुला? अरे केदार, माझं होतच आलंय, खरंच मी आलेच. थांब नाही, जरा. मुद्दा काम करण्याबद्दल नाहीये, पण हे सगळं मुद्दाम करतायत, चांगलंच कळतंय मला. मुद्दाम तुम्ही ज्या गोष्टी केल्या ना त्याची फळं आहेत ही. तारिणी, ते थांबव आता, ते ठेव, मीच जा विचारतो त्यांना. नाही,
तू कोणालाही जाब विचारणार नाहीयेस. अरे आपल्या घरची कामं आहेत ही. उलट आपल्या घरची कामं करणं म्हणजे घर जोडून ठेवणं. आणि घर जोडून ठेवणं कुठल्याही जबाबदार स्त्रीचं कर्तव्य असतं. हो ना निशीची आई? तुझा टोमणा कळतोय मला, हा? पण ही सगळी तुझी कर्माची फळं आहेत, ती तुम्हाला भोगावीच लागतील. बॉस तू माझं नको ना. होतच आलंय. तुझा मी आलेच. तुझा मी येते प्लीज. बाबा हं? तुम्हीच का नाही जात आईला आणायला? मी अगं एवढं सोपं आहे का ते? इकडं माझं काही ऐकत नाही ती, तिकडे 4 चौकात काय ऐकणार आहे? अगं माझ्या 2 मुली त्या घरात नांदतायत. आता त्यांच्या समोर आपल्यामुळे काही तमाशा होणं चांगलं दिसेल का ते? आपल्या घरातला हायकोर्ट वारीला गेलाय ना म्हणून फावतंय सगळं. हायकोर्ट म्हणजे आई? हो मग तुम्ही आजी इथे असणं खूप गरजेचं आहे हा बाबा. ती आता इथे असती ना तर आतापर्यंत खांडेकरांकडे गेली असते आणि आईचा कान धरून तिला खेचत आणलं असतं घरी आणि रस्त्यात 4 साऊथचे डायलॉग हाणले असते. यांना आपोडा रस्कल्ला. खरं आहे तुझं. आईचं वय वाढलं असलं ना तर तिची दहशत काही कमी झालेली नाहीये. आणि त्या तारेला कोणी त्रास दिला तर त्याची काही मग खैरच नाही. बघितलंस ना कित्येक वेळा आपला रणगाडा कसा मागे फिरलाय ते. बाबा बाबा निशीची आई अशीच आहे का हो? निश्चितची आई? हो मग कधी म्हणाली नमाची आई म्हणून? मी तुम्हाला 100% सांगते वसू आई ना अजिबात निशीच्या आईसारखी नसणार. तारिणीताईकडे बघून कळतंच त्या किती समजूतदार असतील ते ना. डॅशिंग होत्या त्या. तारिणीताईच्या लग्नात मी त्यांचा फोटो पहिल्यांदा बघितला. कसल्या भारी होत्या त्या. त्यांना बघून ना मला असं वाटतं की तारिणीताईंनी पण पोलिसात जायला हवं होतं. त्यांच्यासारखं धीट व्हायला हवं होतं. सुमी आजीने ना त्याचं खूप कौतुक केलंय. कसल्या सॉलिड होत्या त्या. ती असं सांगायची की गुंड थरथर कापायचं त्यांना बघून. खूप प्रामाणिक होत्या. जाऊन तुझं काम कर. काम होईल, मग अभ्यास कर ना जाऊन. अभ्यासही होईल. बाबा आपण कधीच या विषयावर का नाही बोलत? काही झालं तरी तारिणीताईच्या आई होत्या ना त्या. आपल्या घराचा आपल्या कुटुंबाचा भाग होत्या. प्रत्येक वेळी त्यांना तोलून मापून बोललं जातं. त्यांना नावं ठेवली जातात. त्यांच्याबद्दल हे सगळं ऐकून तारिणीताईला काय वाटत असेल याचा कोणीही विचार करत नाही. नमा तू अजून लहान आहेस. तुला चांगल्या वाईटाची पोच नाहीये. तिच्याबद्दल लोक बाहेर काय बोलतात ते तुला माहितीये ना. मग माझ्या तोंडून वेगळं काय ऐकायचं तुला? बघ मला या घरात हा विषय नको आहे. बाबा